चटकदार चिवडा मिसळ आज गोल्डीच्या किचनमध्ये बनणार आहे. चिवड्यासाठी फुटाण्याचं डाळ, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची, हे लिंबू सत्व, त्यानंतर हे मीठ, साखर सॉडी, आणि हे मीठ, मोहरी, हिंग आणि हळद. वाळवलेली ही मटकी मागच्या वर्षीची मी तुम्हाला दाखवत आहे. तर ही मटकी मी गरम पाण्यात भिजवली आणि बघा ही अशी फ्रेश मटकीसारखी तयार झाली. 15 मिनिट पाणी छान भिजवायची गरम पाण्यामध्ये. आता आपण या कढई आणि ही वाळवलेली मटकी पुन्हा तुम्हाला दाखवते. कढईमध्ये आता मी तेल घालून घेतलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण फोडणी घालणार आहोत. तर गॅस पेटवला, मुरमुरे आणि पोहे अगदी बारीक हातावर होतील असे कुरकुरीत भाजून घेतले आणि या मुरमुऱ्या पोह्यावरच आपण लिंबू, साखर आणि लिंबू सत्व, साखर आणि मीठ टाकणार आहोत. कधीही फोडणीत टाकायचं नाही. मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या घातल्या आणि मस्तपैकी आपली फोडणी तयार झालेली आहे. आता शेंगदाणे आणि फुटाण्याचं डाळवं पण त्यामध्ये घातलं आहे. छान परतून घेतलं आहे. त्यामध्ये थोडेसे तीळ घालूया, थोडीशी खसखस घालूया. आपली फोडणी मस्त तयार झाली. वाळवलेला कढीपत्ता मी मुरमुऱ्यांवर, पोह्यावर टाकला, त्याच्यावर फोडणी ओतून घेतली. कढईत तेल घातलेलं, कारण मटकीची उसळ करायची आपल्याला. या मटकीच्या उसळीसाठी मोहरी, लाल मिरचीचा ठेचा मी वापरणार आहे आणि कांदा पण वापरणार आहे. तर मोहरी, हिंग घातला, हळद घातली. आता आपण हा ठेचा घालून परतून घेतला. त्यातच आपण आता कांदा घालतो आहे आणि छान परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आता आपण मटकी टाकली आहे. मटकीमध्ये आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही धणे पावडर टाका, नाही तर नका टाकू. थोडा चिंचेचा कोळ मी घातला आहे मटकीत. चिवडा प्लेटमध्ये काढून घेतला, मटकी पण बाजूला ठेवली. आता हे खातात कसं, त्यासाठी एक प्लेट घेतली, त्यावर चिवडा टाकला. त्या चिवड्यावर आपण ही मटकीची उसळ टाकून घेतो आहे आणि त्या उसळीवर आता आपण टाकतो मस्तपैकी कोथिंबीर आणि मग त्यावर थोडंसं कांदा आणि आपण यावर टाकणार आहोत बारीक शेव. थोडीशी शेव बाजूला ठेवायची. वाळवलेले मटके तुम्हाला दाखवायसाठी ठेवली. चटकदार चिवडा मिसळ आपली तयार झाली आहे. पुन्हा एकदा ही मटकी दाखवते. एन्जॉय द चिवडा मिसळ. आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. बनवा, खा, खिलवा.